कारण ही साक्ष खूप मोठी आहे. जे देव करू शकतो, प्रभू येशू करू शकतो, तो कोणी करू शकत नाही. हालेलुया. नाव ताई, तुझं नाव काय? प्रमिला नारायण रणवरे. ओके. नाव मला सांग, तू सिस्टर तुम्ही यांना प्रभूत आणलं, तुमचं नाव काय? रत्नमाला गायकवाड. नीट ऐका, आज अनेक लोकांना देव सुटका देणार आहे. या साक्षीमुळे तुम्हाला खूप आशीर्वाद मिळणार आहे. तुम्हाला कळेल की आपला देव प्रभू येशू किती महान आहे. ना या बहिणीला 15 वर्षापासून असा त्रास ना, मी पहिली वेळेस अशी साक्ष ऐकतोय. मी खूप साक्ष ऐकल्या. आणि काय साक्ष आहे का सिस्टर, काय प्रॉब्लेम झाला, काय त्रास होत होता? उलट्या, कंबर, पोट, हात पाय गळायचे, पाणी नाही का सिस्टर? कमी. आता ही बहीण जी आहे, हिला अशा प्रकारे दुरात्मा होता की ही बहीण 2 हंडे पाणी प्यायची. बरोबर आहे मी काय सांगतो ते? हो. किती हंडे? 2. सकाळी 2 आणि रात्री 2. सकाळी 2 आणि ही बहीण 2 हंडे पाणी प्यायची. तिला कळत नव्हतं का पिते मी, का होतंय. बरोबर आहे? 2 हांडे पाणी प्यायचे आणि उलट्या व्हायच्या तिला, रात्रभर उलट्या, आणि अशी लोळायची ती 15 वर्षापासून. आणि ती आता माहेरी आली. नो नो नो. किती कोणाकोणाकडे गेले? त्यांनी खूप बाबा केले सर्व. ते तिच्या अंगातले दोऱ्या होत्या, तर मी प्रार्थनेला गेले, तर मी म्हटलं या दोऱ्या पहिल्या काढून टाका सगळ्या, कारण येशू जिवंत देव आहे. मग तिच्या आई पण आली प्रार्थनेला. ब्रदर तुमचं नाव काय? योगेश संजय कदम. ही तुमची बहीण आहे. काय त्रास होता? 15 वर्ष कळतच नव्हतं नाही की बाहेरचं झालेलं का काय झालं. दवाखान्यात दिलं तर दवाखान्यात निदान होत नव्हतं. एक मिनिट. हॉस्पिटलमध्ये काय होत नव्हतं? हॉस्पिटलचं नव्हतं दुखणं ते सगळं. ओके. काय म्हणणे बाबा, किती बाबांकडे तुम्ही गेलात? गिनतीच नाहीये. गिनती नाहीये. गिनतीच नाहीये. गिनती नाही ना. प्लीज ऐका, काय त्रास व्हायचा आहे बहिणीला रात्रीचा? आई, तू आई आहे? कम हिअर. आई कम हिअर. आई, तुझ्या मुलीला काय त्रास व्हायचा? माझ्या मुलीला असा त्रास व्हायचा 15 वर्षापासून. आम्ही खूप हॉस्पिटल बघितले, देव बघितले, पण आम्हाला काहीच असे देव सापडले नाही. काय त्रास व्हायचा? त्रास असा व्हायचा का तिला नुसत्या उलट्या आणि हातपाय चावायचे, कंबर चावायचं. 2-2 हांडे पाणी प्यायची. 2-2 हंडे पाणी प्यायची बाई. का पाणी प्यायचे काय माहित. पाणी प्यायची आणि वकायची, आणि एकदम अशा उलट्या सारख्या 24 घंटे उलट्या. 24 तास? 24 तास उलट्या. आणि त्या उलट्या 15-15 दिवस चालायच्या. किलो ऐकतात ही साक्ष. माझी नम्र विनंती आहे की सगळ्यांनी देवाचं गौरव पाहावं. प्रेज द लॉर्ड. बिलीवर, आम्ही फक्त देवाचं वचन पोकळपणे सांगत नाही. आम्हाला माहिती आहे आमचा देव जिवंत देव आहे, आणि स्वर्गात आणि पृथ्वीवर एकच तारणारा देव आहे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरा नाही आहे. नाव माझं आहे का, हे बहीण सांगते मला, यांनी सांगितलं की पास्टर माझी ही बहीण लोळायची अशी खाली. बरोबर? अशी लोळायची, इतकी लोळायची, दाबून धरलं तरी ती थांबत नव्हती, म्हणजे इतकी हालायची. तुम्ही दाबायचे? हा. आम्ही दाबले तरी राहत नव्हती, इतकी हालायची ती. डोक्यापासून तर तळ हातापर्यंत घास जमिनीला पूर्ण शरीर घासायचं तरी तिला समजत नव्हतं. हा त्रास एवढा व्हायचा? हा, एवढा त्रास व्हायचा 15 वर्षापासून. ना मला एक मिनिट. किती बाबांकडे गेला असाल तुम्ही? भरपूर गेलो. केलं असेल. काय नाही, असं दोऱ्या घातल्या, हे केलं, तात्पुरता फरक पडायचा की सुरुवात अशी रोज. हा. ओके. ना ऐका प्लीज. मग ह्या बहिणीने तुम्हाला, ही तुमची मुलगी आहे? हा, ही माझी मुलगी आहे. गायकवाडबाई आमच्या जवळ राहतात, पण त्यांनी मला असा निर्णय दिला का तुम्ही आता आहे ना, तिने प्रार्थना केल्या, त्या म्हणल्या तुम्ही गंगवणे फादरकडे नगरला चला. नाही, मी फादर नाही, मी पास्टर आहे. हा, पास्टर कडे नाही का? हे सिस्टर, तुम्ही किती दिवस झाली चर्चला? मी 4-5 वर्ष झाले इथे चर्चला. तुम्ही यांना सांगितलं? हो, सांगितलं. काय सांगितलं त्यांना? म्हटलं चर्चला चला, येशू जिवंत देव आहे. आणि त्या म्हटल्या तो तात्पुरती प्रार्थना केला, ती खूप लोळत राहिली, तर मी म्हटलं तुम्हाला ते दोऱ्या काढावं लागतील. त्यांनी चाकूने दोऱ्या कापून टाकल्या. मी 3-4 दिवस त्यांच्यावर प्रार्थना केली, आणि मी म्हटलं आपण चर्चला जाऊ नगरला. मग मागच्या रविवारी आलो आम्ही, तुम्हाला चिठ्ठी लिहून दिली. तर पाळक साहेबांनी रात्री प्रार्थना केली, आम्हाला फोन केला की त्या कुठे आहे. तर मी ऐका, पहिली वेळेस असं झालं, मी कोणाला फोन नाही करत. रात्री आम्ही सोनेहून रविवारी चर्चला आलो, यांची प्रार्थनेची विनंती माझ्या समोर आली, आणि मी केव्हाच, कारण आम्ही खूप थकून येतो, तर आम्ही कोणाला फोन नाही करत. पहिली वेळेस पवित्र आत्मा मला म्हटला हा फोन नंबर आहे, या फोनवर तुला फोन करायचा आहे. मी म्हटलं प्रभू मी खूप थकलेलो आहे. मी 2दा-3दा अवॉइड केलं,
पवित्र आत्मा मला म्हटला यांना फोन कर, यांना फोन कर. आणि मी अचानक रात्री फोन करणं हे मी अशक्य आहे रविवारी. आणि रविवारी मी फोन केला आणि मी म्हटलं प्रमिला रन्नवरे कोण आहे. या बहिणींनी सांगितलं की पास्टर ही मुलगी आहे, अशा अशा त्रासातून ही जात आहे. आणि प्रार्थना केल्यावर काय झालं, पाळक साहेबांनी प्रार्थना केली. पाळक साहेब म्हटले आज तू मोकळी झालीस, आमेन. तुला इथून पुढं कधीच त्रास होणार नाही. बाळक साहेब म्हणले बहिणी तू मोकळी झाली म्हणे. तर मला इतका आनंद झाला की मी त्यांना प्रभूमध्ये घेऊन आले. प्रभूंनी प्रार्थना ऐकली पाळक साहेबांची. ना आता तुमच्या मुलीला पाणी नाही पी. नाही, आता खूप व्यवस्थित झाली. रविवारी प्रार्थना केल्यापासून तुम्ही तर आभारी आहोत. एकदम चांगले झाले, फ्रेश वाटते तिला. ओके ओके. नाव प्लीज माझं एक गोष्ट सांगा, हा. तुमचा विश्वास आहे ईश्वर. हा येशू जिवंत देव आहे. हा ईश्वर. नाव येशू काय घेत नाही. हा येशूचे नाव ब्रदर, येशूचे नाव सामर्थ्य आहे. हो नक्की हो नक्की. तुम्ही पाहिलं तुमची बहीण 15 वर्षापासून जमिनीवरती लोळायची, बरोबर. त्रास व्हायचा. आज येशू ख्रिस्तानी तिला पूर्ण मोकळं केलेलं आहे. जस्ट इमॅजिन 2 हंडे कोणी पाणी पिईल का दिवसा. मावशी हे पाणी प्यायचे आणि उलटी करायचे. ओकायची एक टायमाला ती पाणी प्यायला लागली की 5-5 तांबे पाणी प्यायची. काची इतकी तितकी ओकायची. म्हणजे दिवसाचे 2 आणि रात्रीचे 2 हांडे, मी वेळाला 4 हांडे पाणी प्यायची. तेच कळत नव्हतं. आणि प्यायला लागली का 5 तांब्याशिवाय ती तांब्या खाली ठेवीतच नव्हती. आम्ही म्हणायचो इतकं पाणी तुझ्या पोटात राहतं कसं काय. पिली का लगेच वाकायची, पण नुसतं पाणी पडायचं. आणि जमिनीवरती लोळायचे. 7-8 लाख रुपये खर्च झाला सगळा. येस ब्रदर. आतापर्यंत 7-7 लाख रुपये गेलेत. 7-8 लाख रुपये नक्कीच. बरोबर आहे आई. बरोबर 7-8 लाख रुपये गेले. किती लोक ऐकतात हे बिलीवर. 7 ते 8 लाख रुपये लोकांनी घातले बाबांकडे अनेक ठिकाणी. पण किती लोकांना माहित आहे की येशू ख्रिस्ताच्या नावात शैतान घाबरतो. प्रेज द लॉर्ड. ना हे यांना येशू माहित नव्हता. बरोबर. या बहिणींनी सांगितलं धन्य ते लोक जे दुसऱ्याला येशू बद्दल सांगतात. प्रेज द लॉर्ड. आज या बहिणीने ह्या बहिणीला आणलं, यांच्या आई वडिलांना यांना आणलं आणि आज तुमच्या मुली बरी आहे. हा बरी आहे. हो त्या कॅमेऱ्यात बघून सांगा कुणी बरं केलं. हे आम्हाला आहे ना येशूने. वेशूनी बरं केलं. माझ्या मुलीला आता व्यवस्थित वाटतं. आता पाणी नाही पित. आता पाणी नाही पित, व्यवस्थित राहते. येशूच्या नावाने आभारी आहोत. किती लोकांची इच्छा आहे आज देवाने तुमच्याशी बोलावं. आपले हात वर करूया. प्रेज द लॉर्ड. सो मागच्या वेळेस आपण पाहत होतो जर दुष्टांत नसेल तुमच्या पुढं, जर तुमच्या पुढे विजन नसेल, तुमच्या पुढे जगायला देवापासून जर वचन नसेल, तुम्ही केव्हाच आनंदी जीवन जगू शकत नाही. लक्ष द्या. सो बायबल मध्ये लिहिलंय, देवाच्या वचनात असं लिहिलंय. तर तुम्ही प्लीज नीतिसूत्र याचा 29 अध्याय काढूया. देवाचं वचन नीतिसूत्र याचा 29 अध्याय. आणि माझी नम्र विनंती की फक्त थोडा वेळ तुम्ही इकडे तिकडे पाहणार नाही, कोणीच इकडे तिकडे लक्ष देणार नाही. सगळे लोक देवाच्या वचनाकडे लक्ष देतील. सगळ्यात महत्वाचं देवाचं वचन आहे. बाकी सर्व गोष्टी निघून जाणाऱ्या आहेत, पण देवाचं वचन शेवटपर्यंत टिकणारं आहे. रसिया नीतिसूत्र याचा 29 अध्याय. नीतिसूत्र याचा 29 अध्याय आणि 18 वचन. सॉरी 19 नाही 18 वचन वाचूया. साक्षात्कार नसला तर लोक धरबंद सोडून देतात, परंतु जो नियमशास्त्र पाळतो तो सुखी आहे. नाव साक्षात्कार जर नसला तर लोक धरबंद सोडून देतात. इंग्लिश बायबल मध्ये व्यवस्थित लिहिलेलं आहे. सो मी सिस्टरला विनंती करेल, सिस्टर प्लीज वाचूया नीतिसूत्र याचा 29 अध्याय आणि 18 वचन वाचूया. ऐका देवाचं वचन. Where there is no revelation, the people cast out. ज्या ठिकाणी दुष्टांत नाहीये त्या ठिकाणी लोक बाहेर टाकले जातात किंवा नाश होतात. माझ्या मागे म्हणा, जर माझ्या पुढे दृष्टांत आहे, जर माझ्या पुढे दृष्टांत आहे, देवाचं वचन आहे, देवाचं वचन आहे, माझ्या पुढे जगायला हेतू आहे, माझ्या पुढे जगायला हेतू आहे, तर मी नाश पावणार नाही. तर मी नाश पावणार नाही. अनेक लोकांसाठी ख्रिस्ती जीवन हे बोर आहे. ते प्रभूमध्ये येतात आणि काही दिवसात त्यांना असं वाटतं की का प्रार्थना करायची. ते प्रार्थना करायचं, देवाबरोबर चालायचं आणि बरेच वचन वाचायचं
कमी करतात किंवा त्यांना बोर वाटतं. वाय? मी नेहमी सांगतो लोकांना, जर तुम्ही ख्रिस्ती जीवनात आला, हे जीवन फक्त रविवार आणि गुरुवारी नाहीये. प्रभू येशूने आपल्याला सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. येस आमेन. आणि हे जीवन 24 तास, दिवसातले 24 तास, 365 दिवस, आणि तुम्ही आणि मी येशू बरोबर सार्वकालिकासाठी राहणार आहे एवढे दिवस आहे. येस आमेन. ख्रिस्ती जीवन फक्त गुरुवारी, शुक्रवारी आणि रविवारी नाहीये. ख्रिस्ती जीवन फक्त नाताळ नाहीये. बायबल सांगतं की आपलं तारण कायमचं झालेलं आहे. आमेन. येशू पवित्र आत्म्याद्वारे आपल्यात राहायला आलेला आहे. आणि तुम्ही आणि मी जर ख्रिस्ती जीवन रोज जगत आहोत, रोज तुमच्यावरती आशीर्वाद आणि कृपा येणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ज्यावेळेस तुमच्याकडे विजन नसेल, दृष्टांत नसेल, तुम्ही केव्हा जीवनात आनंदी राहणार नाही. तुम्ही प्रार्थना सुद्धा करणार नाही. नो नो नो. तुम्ही केव्हा देवाचं वचन केव्हा तरी वाचताल, केव्हा वाचणार सुद्धा नाही. जर तुमच्याकडे दृष्टांत नसेल, तुम्ही फक्त खाण्यासाठी, पिण्यासाठी आणि एक दिवशी मरण्यासाठी जगणार. पण ज्या दिवशी आपलं तारण झालं, ज्या दिवशी येशू आपल्यात राहायला आला, सगळं काय भविष्य बदललं. आता आपण खाण्यापिण्यासाठी जगत नाही, ह्या गोष्टी तर रोज होणार. पण बायबल म्हणले की आपल्या पुढे एक मोठा गोल आहे, आणि तो गोल म्हणजे देवाने दिलेला दृष्टांत किंवा देवाने दिलेली धाव आपल्याला पूर्ण करायची आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझी इच्छा सर्वांनी आपल्या हृदयावर हात ठेवून म्हणावं, मी खाण्यापिण्यासाठी जगत नाहीये. मी खाण्यापिण्यासाठी जगत नाहीये. म्हणा, देवाचं राज्य, देवाचं राज्य खाण्यात आणि पिण्यात नाहीये, खाण्यात आणि पिण्यात पण नाहीये, पवित्र आत्म्यामध्ये आनंद, पण पवित्र आत्म्यामध्ये आनंद, न्यायी पण आणि शांतीमध्ये आहे. आणि शांतीमध्ये आहे. आणि बिलीव्हर, जर तुमच्याकडे दृष्टांत नसेल तर देव तुम्हाला केव्हाच आणि केव्हाच वापरणार नाही. देवाच्या नजरेमध्ये तुम्ही केव्हाच वापरले जाणार नाही. मी नेहमी सांगतो लोकांना, जर तुमच्याकडे दृष्टांत असेल तर तुम्ही रोज आणि रोज देवाच्या हाताने उंच केले जाणार. रोज तुम्ही चमत्कार बघणार, रोज तुम्ही देवाचे आशीर्वाद बघणार. का? कारण दृष्टांत घेऊन तुम्ही चालत आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ज्यांच्याकडे दृष्टांत नाही, ते सकाळी केव्हाही उठू शकतात. त्यांची सकाळ दुपारी असते, रात्री ते फक्त झोपताना प्रार्थना करतात. ते एकही व्यक्तीला सुवार्थ सांगत नाही. त्यांच्या जीवनामध्ये अजिबात देवाला पहिलं स्थान नाहीये. फक्त काय डॉक्टरनी सांगितलं, नो गॅरंटी, त्यावेळेस ते पळत येतील, रडतील, गुडघे टेकतील, रात्री 2 वाजता आमच्या घरी येतील, आम्हाला उठवतील आणि म्हणतील, पास्टर प्लीज प्रार्थना करा, आणि तेवढ्यापुरतं ते जगतील. पण ज्यांच्याकडे दृष्टांत आहे, ज्यांना माहित आहे देवाने मला ह्या वेळेसाठी, याच कारणासाठी जन्म दिलेला आहे की जेणेकरून मी या जगामध्ये अनेक लोकांना ख्रिस्ताकडे घेऊन यावं, या टाइमासाठी देवाने मला उभं केलेलं आहे. मी पूर्ण हृदयाने विश्वास ठेवतो की याच काळासाठी देवाने मला उभं केलेलं आहे. या मी नगर जिल्ह्यासाठी निवडलेला आहे देवापासून. नाही, नॉट ओनली नगर जिल्हा, महाराष्ट्र आणि त्या दिवसात सगळीकडे साठी निवडलेला आहे. सेम देवाने तुमच्यासाठी योजना आखलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सिस्टर, आपलं जीवन व्यर्थ घालू नका. जर तुमच्या पुढे दृष्टांत नसेल, तुम्ही जर प्रार्थनेचे लोक नसताल, तुमचा जर प्रार्थनेचा वेळ ठरवलेला नसेल, देवाचं वचन वाचण्याचा वेळ ठरवलेला नसेल, देव केव्हाच अशा व्यक्तींना केव्हाच वापरणार नाही. दृष्टांत पाहिजे. काही लोकांचं दृष्टांत सकाळीच त्यांचं तोंड चालू होतं, रात्री त्यांचं तोंड बंद होतं, झोपेपुरते ते फक्त झोपतात आणि परत एकदा त्यांच्या जीवनाला ते परत त्याचप्रमाणे चालवतात. नो, आपण अशासाठी नाही जन्मलो. बायबल सांगतं की देवाने आपल्याला निवडलंय जे आपल्याद्वारे त्याचं गौरव व्हावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी लोकांना नेहमी सांगतो, आज एक क्षण फक्त आपल्या जीवनाकडे पहा की तुम्ही देवाच्या गौरवाच्या उपयोगाचे आहात का? जे तारण प्रभूने आपल्याला दिलंय, त्या तारणाचा उपयोग अनेक लोकांसाठी होतोय का? आज तुम्ही प्रभूकडे आलात, जे वचन तुम्ही वाचता, हे वचन बायबल मधले प्रकाश आहे, याच्यात प्रकाश आहे, जीवन आहे, हे तुम्हाला आणि इतरांना मिळतंय का? नाही तर आज निर्णय घ्यायची वेळ आहे. माझ्या पुढे दृष्टांत असला पाहिजे. आम्ही ज्यावेळेस नगरमध्ये देवाने आम्हाला आणलं, त्यावेळेस आमच्या पुढे दृष्टांत होता. दृष्टांत होता. काय दृष्टांत होता? नो, या नगरमध्ये मी मोठं तारण बघणार आहे. हालेलुया. सुरुवात लहान होती, सुरुवात अत्यंत थोडी होती, पण ज्यावेळेस आपण त्या दृष्टांताबरोबर चालतो, बिलीव्हर, तो दृष्टांत जिवंत आहे आणि तो पूर्ण होणारच. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तुम्ही हबक्कूक याचा 2रा अध्याय काढला, वाचूया, बायबल मध्ये जाऊया ना. प्रश्न हा आहे की हबक्कूक कुठे आहे? मिळेल, शोधा म्हणजे सापडेल. जाऊया देवाच्या वचनाकडे, आपण जाऊया म्हणजे तुम्हाला ते मिळेल आणि तुम्हाला कळेल की देव आपल्या लोकांशी काय बोलत आहे. आणि माझी नम्र विनंती आहे की तुम्ही ज्यावेळेस देवाचं वचन ऐकताल, लक्षात ठेवा की वचन आज आपल्याला बदलणार आहे. आमेन.
हालेलुया. हालेलुया. थँक्यू जीसस. ओके, हबक्कूक मिळालं. शोधा. नहूम नंतर हबक्कूक आहे, सफण्याच्या अगोदर आहे आणि हे सगळे बायबलमध्येच लिहिलेलं आहे. मिळालं. येस. ओके, प्लीज माझी नम्र विनंती, सर्वांनी काढूया. आज देवाचं वचन आपण शिकूया. लक्ष द्या, कोणी कोणाशी बोलणार नाही. वाचूया हबक्कूक याचा 2रा अध्याय आणि प्लीज वाचूया. ऐका देवबाप आपल्याशी काय बोलतोय. वाचूया पहिला आणि दुसरं वचन. वाचूया. मी आपल्या पहाऱ्यावर उभा राहीन व दुर्गावर उभा ठाकेन आणि तो मला बोलेल आणि मी आपल्या गाऱ्हाण्याविषयी काय उत्तर द्यावे हे पाहायला न्याहाळीत राहीन. ओके, 2रं वचन. आणि परमेश्वराने मला उत्तर देऊन म्हटले, दृष्टांत लिही. बायबल मध्ये की देव हबक्कूकला म्हणाला दृष्टांत लिही. नाव काय लिहाय? व पाट्यांवर ठळक होईल असे कर. आणि पाट्यांवर किंवा तुझ्या समोर ठळक दिसेल किंवा वाटेल असा कर. वाचूया. अशासाठी की जो कोणी तो वाचतो त्याने धावावे. अशासाठी की जो कोणी वाचतो त्यांनी धावावे. थांबू नये, झोपू नये, धावावे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला माहित नाही तुमच्याबद्दल काय आहे, पण रोज आम्ही पळतोय येशूच्या नावामध्ये, कारण तो शक्ती पुरवतोय. का? कारण मी एवढ्या लोकांमध्ये समाधानी नाहीये. माझा दृष्टांत मोठा आहे Yes, amen. आणि माझी इच्छा आहे चर्चने त्या दृष्टांतात चाललं पाहिजे, जेणेकरून बायबल मध्ये लिहिलंय की रोज आणि रोज आणि रोज स्वर्ग आनंदी होईल आणि शैतान आणि नरक खाली होणारा आहे. येस आमेन. किलो कधी देवाचं वचन बायबल मध्ये हबक्कूकला देव म्हणाला दृष्टांत लिही, ठळक लिही, दिसेल असा लिही. आणि बायबल सांगतं की ज्यावेळेस तू लिहिशील, आणि बायबल पुढे सांगतं यासाठी की जो कोणी तो वाचेल त्याने धावावे. जो कोणी वाचेल त्याने धावावे. जो कोणी वाचेल त्याने धावावे. का आता थांबायची वेळ संपली, आता येशू येण्याची वेळ जवळ आलेली आहे. येस आमेन. आणि बायबल मध्ये की देवाची इच्छा आहे तुम्ही दृष्टांताबरोबर चालणारे लोक पाहिजे. हालेलुया. हालेलुया. पुढे असं लिहिलंय, प्लीज वाचूया. कारण दृष्टांत अजून नेमलेल्या समयासाठी राखून ठेवलेला आहे, परंतु तो शेवटास जायला त्वरा करीत आहे. तो फसवणार नाही. त्याने विलंब केला तरी त्याची वाट पहा, कारण तो येईलच, तो उशीर करणार नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल मध्ये की दृष्टांत शेवटच्या काळाचा आहे, शेवटच्या वेळेचा आहे. नाव लक्ष द्या, माझी इच्छा आहे सर्वांनी लक्ष द्या. बायबल मध्ये की दृष्टांत ज्यावेळेस देव देतो त्यावेळेस तो तुम्हाला शून्य वाटेल. कसा वाटेल? शून्य. असं वाटेल अंधार आहे, संकट आहे, अशक्य आहे, ही परिस्थिती बदलणार नाही. पण बायबल मध्ये की ज्यावेळेस तू दृष्टांत वाचतो, थांबू नको, प्रार्थनेत पळ, वचनात पळ, देवाच्या स्तुतीत पळ, देवाचा हात धरून पळ. का? कारण शेवटी हा दृष्टांत पूर्ण होणार आहे. पण अनेक लोक दृष्टांत पाहतात, त्यांना असं वाटतं पूर्ण नाही होत, हा सोडतात, दुसरीकडे उड्या मारतात, हे सोडणार, दुसरीकडे जाणार. आणि पहा असे लोक रिकामेच आहेत. पण ज्यांच्यापुढे दृष्टांत आहे, ज्यांच्यापुढे गोल आहे, ज्यांच्या जीवनाला शिस्त आहे, जे लोक प्रार्थनेचे लोक बनलेले आहेत, त्यांच्यासाठी दृष्टांत जरी शून्य आहे, ते दृष्टांताकडे पहिली पाहत नाही, ते शेवटी पाहतात की देव हा दृष्टांत पूर्ण करणार आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सुरुवात लहान असेल, ज्यावेळेस तुमच्या लेकरांना तुम्ही शाळेत घालता, पहिलीतच घालता ना का डायरेक्ट जन्मल्या ग्रॅज्युएशनला? सुरुवात कशापासून होते? नंतर दुसरी, नंतर तिसरी, नंतर चौथी, बोलत जा, नंतर पाचवी, नंतर सहावी, नंतर सातवी, नंतर आठवी, नंतर नववी आणि 10वी आणि 12वी आणि नंतर ग्रॅज्युएशन आणि मग डॉक्टर, वकील किंवा न्यायाधीश, व्हॉट एव्हर इट इज. दृष्टांत कुठे आहे? इंजिनियर व्हायचा चालू कुठे आहे? पहिलीपासून. चालू कुठे आहे? पहिलीपासून. चालू कुठे आहे? पहिलीपासून. पण प्रॉब्लेम हा आहे की शैतान एवढा वाईट आहे. शैतान तुम्हाला दाखवतो आणि म्हणतो कुठं पूर्ण होतंय, थांब, तुझ्याच्यानी काय होणार नाही. आणि मग अनेक लोक गळून पडतात. म्हणून देव इर्म्याला म्हणाला, तू जर पायदळावरती धावू नाही शकला तर तू घोड्यांबरोबर काय धावशील? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज मी या चर्चला चॅलेंज देतो, बिलीवर, तुम्ही मी ज्या जगात जगतोय, देवाने आपल्याला दृष्टांत दिलेला आहे. येस आमेन. जा आणि सगळ्यांना सुवार्ता सांगा आणि पा युगाच्या शेवटापर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. आमेन. तर तुमच्याकडे दृष्टांत आहे, तुम्ही वेळेच्या अगोदर मरणार नाही. तुमच्याकडे दृष्टांत आहे, देव कोणाला तुम्हाला हात लावू देणार नाही. जर तुमच्याकडे देवासाठी जगायची इच्छा आहे, मी तुम्हाला सांगतो, देव कुठल्या भूतांना तुमच्या विरुद्ध उभं राहू देणार नाही. जर तुम्ही देवासाठी जगत आहात, दृष्टांत घेऊन पळत आहात, 100% देव तुम्हाला लोकांसमोर एक आशीर्वाद बनवेल. आमेन. म्हणून मी तरुण मुलांना सांगतो, तुमची इच्छा आहे तुम्ही इंजिनियर व्हावं, आत्ताच त्याची तयारी चालू केली पाहिजे.
तुमची इच्छा आहे तुम्ही देवासाठी काहीतरी करावं, आताच तुम्ही म्हटलं पाहिजे प्रभू मी धावायला तयार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी सांगतो रोज आम्ही एक तरी आत्म्याला सुवार्ता सांगतो, आणि जर नाही जमलं दुसऱ्या दिवशी डबल. जर दिवसभर मी प्रार्थनेत असेल दुसऱ्या दिवशी डबल. वाय? माझा दृष्टांत आहे, या नगरला माझ्या देवाचं गौरव मला दाखवायचं आहे. येस आमेन. आपल्या हृदयावर हात ठेवा, म्हणा देव माझ्याद्वारेच कार्य करणार, देव माझ्याद्वारेच कार्य करणार, माझ्याद्वारेच गौरव दाखवणार, माझ्याद्वारेच गौरव दाखवणार, माझ्याद्वारे तारण घडवणार आहे. माझ्याद्वारे तारण घडवणार आहे. कारण मी निवडलेलं पात्र आहे, कारण मी निवडलेलं पात्र आहे. मला फळ द्यायला बोलवलेलं आहे, मला फळ द्यायला बोलवलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. दृष्टांत नसेल तुम्ही जीवनात केव्हा वर येऊ शकत नाही. काय लोकांचा दृष्टांत मी ऐकतो, काय पास्टर आपलं बस थोडंफार असेल, खायचं प्यायचं, भिकारी लाजर जसा मेला तसं एकदा स्वर्गात जायचं. येस, स्वर्गात तुमचं स्वागत होईल, नो प्रॉब्लेम, पण तुमच्यासाठी बक्षीस नसेल. नो, तुमचं नाव वर येणार नाही. पण ज्यांची इच्छा आहे, नो देवाने जो मला दृष्टांत दिलाय तो मला पूर्ण करायचा आहे. सिस्टर अँड ब्रदर, आज देखील वेळ आहे, उशीर नाही झालेला, उशीर नाही झाला. आजही तुम्ही सुरुवात करू शकता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दृष्टांत पूर्ण होणारच. हबक्कूक मध्ये देव म्हणला दृष्टांत पूर्ण होणार. वाचूया 3रं वचन, माझी नम्र विनंती वाचूया. हबक्कूक 2रा अध्याय 3रं वचन ऐकूया. कारण दृष्टांत अजून नेमलेल्या समयासाठी राखून ठेवलेला आहे, परंतु तो शेवटास जायला त्वरा करीत आहे. शेवटात जायला तो त्वरा करीत आहे. पुढचं वचन, तो फसवणार नाही. तो फसवणार नाही. की लोक म्हणतात माझा देव विश्वासू आहे, तुझा देव विश्वासू आहे. यस. तू फसणार नाही. आमेन. तू फसणार नाही. पण लक्षात ठेव की तुझा दृष्टांत तुझ्या डोळ्यापुढे पाहिजे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या येशू ख्रिस्तापुढे दृष्टांत होता. लूक 4:18 मध्ये लिहिलंय, प्रभू म्हणतो देवाचा आत्मा माझ्यावर आहे. काय म्हणतो? देवाचा आत्मा वाचूया माझ्यावर आहे. लूक 4:18. माझ्यावर जाऊया, ऐका देवाचं वचन. लूक 4:18 लवकर काढूया. ऐका देवाचं वचन. लूक याचा 4था अध्याय आणि 18 वचन वाचूया. लूक 4था अध्याय 18 वचन. प्रभूचा आत्मा माझ्यावर आहे. प्रभूचा आत्मा माझ्यावर आहे. हा दृष्टांत काय होता येशूचा? वाचूया. प्रभूचा आत्मा माझ्यावर आहे, कारण गरिबांना शुभ वर्तमान सांगायला त्याने मला अभिषेक केला. त्याने मला अभिषेक केला. ना पुढचं वचन. पाडाव केलेल्यांना सुटका. पाडाव केलेल्यांना सुटका व आंधळ्यांना दृष्टी हे गाजवायला. आणि अंधांना दृष्टी गाजवायला. ठेचलेल्यांना मोकळे करून पाठवायला. ठेचलेल्यांना म्हणजे मोकळे करून पाठवायला. आणि प्रभूचे मान्य केलेले वर्ष गाजवायला. आणि प्रभूचे मान्य केलेले वर्ष गाजवायला त्याने मला पाठवले आहे. त्याने मला पाठवलेले आहे. जर हाच दृष्टांत जर तुम्ही धरला, झेलला, पकडला, आय टेल यू, बायबल मध्ये लिहिलंय आज आपला येशू राजांचा राजा म्हणून स्वर्गात बसलेला आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव अशा लोकांना केव्हा सोडत नाही ज्यांच्या पुढे दृष्टांत आहे, जे देवाचे बरोबर देवाचा हेतू किंवा गोल घेऊन चालतात. पण देव अशा लोकांकडे लक्ष देत नाही जे फक्त खाण्यासाठी, पिण्यासाठी आणि आशीर्वादासाठी येतात. ना, आशीर्वाद मिळणार, आशीर्वाद नक्की, पण प्रॉब्लेम आहे की लोकांना कळत नाही आशीर्वाद कुठे आहे. बायबल मध्ये काय लिहिलंय? पहिल्यांदा स्वर्ग आणि त्याचं नीतिमत्व शोधा, बाकी सगळं तुमच्या मागे पळेल. जग ज्याच्यासाठी पळतंय त्याच्यासाठी तुम्ही नाही पळणार. वाय? कारण जर तुम्ही देवाच्या दृष्टांत घेऊन पळताय, बायबल मधली सगळ्या गोष्टी तुमच्या मागे पळणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोकांना देवाचं वचन कळतंय, म्हणा माझ्या पुढे दृष्टांत पाहिजे. माझ्या पुढे दृष्टांत पाहिजे. म्हणा मी असाच नाही मारणार. मी असाच नाही मरणार. म्हणा मला असंच जगायला नाही बोलवलं. मला असंच जगायला नाही बोलवलं. मी निवडलेलं पात्र आहे. मी निवडलेलं पात्र आहे. नगर जिल्ह्यासाठी मला अभिषेक झालेला आहे. नगर जिल्ह्यासाठी मला अभिषेक झालेला आहे. महाराष्ट्र माझ्याद्वारे देवाचं गौरव पाहणार आहे. महाराष्ट्र माझ्याद्वारे देवाचं गौरव पाहणार आहे. आणि म्हणून मी या जगात जन्माला आलेलो आहे. आणि म्हणून मी या जगात जन्माला आलेलो आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला खूप वाईट वाटतं ज्यांचं तारण झालंय पण ते अजूनही तिथंच आहेत, ते दृष्टांताबरोबर चालत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड. प्लीज आपला दृष्टांत सोडू नका. देवाने जे तुमच्या डोळ्यासमोर ठेवलंय ते केव्हा सोडू नका. वाय? कारण बायबल असं सांगतं, तर तुम्ही 1 कोरिंथीचा 7वा अध्याय काढला. वाचूया देवाचं वचन. लवकर माझ्याबरोबर जाऊया. 1 कोरिंथीचा 7वा अध्याय आणि प्लीज देवाचं वचन ऐकूया. 1 कोरिंथीचा 7वा अध्याय आणि प्लीज 24व्या वचनाकडे आपण जाऊया. वाचूया 1 कोरिंथ 7वा अध्याय 24व्या वचन. ऐकूया देवाचं वचन. प्लीज वाचूया. भावांनो, प्रत्येकाने जो ज्या स्थितीत असताना त्याला बोलावले
त्या स्थितीत त्याने देवाजवळ राहावे. त्या स्थितीत त्याने, देवाजवळ राहावे. ज्या स्थितीत तुला बोलवलंय त्या स्थितीत तू कोणाबरोबर राहायला पाहिजे? देवाजवळ. पण अनेक लोकांना उड्या मारायची सवय आहे. देवापासून लांब जा, परत ये, परत ये, परत ये. नो, बायबल मध्ये लिहिलंय ज्या स्थितीत तुला बोलवलंय, जरी तुझं शिक्षण नाही झालं, तुला बोलवलंय तिथंच राहा. तुला गरीब परिस्थितीत बोलवलंय तिथं राहा. देव तुला उंच करणार आहे. Yes, amen. तुला त्या परिस्थितीत बोलवलंय, ज्या परिस्थितीत तू संकटात आहे तिथं राहा. का? कारण बायबल पुढे सांगतं, वाचूया, ऐका देवाचं वचन. कुमारींच्या विषयी. ते 24. भावांनो, प्रत्येकाने जो ज्या स्थितीत असताना त्याला बोलावले त्या स्थितीत त्याने देवाजवळ राहावे. त्या स्थितीत त्याने कोणाजवळ राहावे? देवाजवळ. की लोकांना देवाचं वचन कळतंय? आपले हात वर करा, म्हणा धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. स्थिती काही असो, स्थिती काही असो, जर मी देवाबरोबर आहे, जर मी देवाबरोबर आहे, गोष्टी बदलणार आहे. गोष्टी बदलणार आहे. देव गोष्टी बदलणार आहे. देव गोष्टी बदलणार आहे. परिस्थिती काही असो, परिस्थिती काही असो, देव गोष्टी बदलणार आहे. देव गोष्टी बदलणार आहे. 100% बदलणार आहे. 100% बदलणार आहे. दृष्टांत पूर्ण होईल का नाही? बोला, होईल. होईल किंवा नाही? होईल किंवा नाही? नक्की होईल. अनेक लोक दृष्टांत बघतात, माझी कबर खोदलेली आहे, मला मरायचे स्वप्न पडतात, पास्टर मला असं वाटतं संपलेलं आहे. जर तुमच्या डोळ्यापुढे या गोष्टी तुम्ही आणत आहात, लक्षात ठेवा, जे पाहता तेच तुम्हाला मिळेल. पण जर तुम्ही देवाचा दृष्टांत पाहून चाललेले आहात, बायबल मधले हा दृष्टांत पूर्ण होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या स्थितीत तुला बोलवलंय त्या स्थितीत राहा. योसेफ आपण मागच्या वेळेस पाहिलं, योसेफाला देवाने बोलवलं आणि ज्यावेळेस त्याला स्वप्न दाखवले, देव म्हणला तुला दृष्टांत दाखवतो. काय? मी शेतात होतो आणि तुमच्या पेंड्या 11 भावांच्या माझ्या पेंड्या पुढे नमन करतात. हा दृष्टांत होता. योसेफाला सांगण्यात आलं की हे सूर्य, चंद्र आणि 11 तारे तुला नमन करणार आहे. त्यांनी बापाला आणि आईला, सर्वांना सांगितलं. लोकांना, योसेफा तू काय मूर्ख आहे? तुझ्या पुढे का आम्ही नमन करायला येऊ का? बायबल म्हणे की सगळ्यांनी त्याला मूर्ख ठरवलं, खड्ड्यात टाकलं, त्याला विकलं. शेवटी तो पोटिफरच्या घरात आला. आणि तुम्हाला माहित आहे दृष्टांत पूर्ण होईल का नाही असं वाटत नव्हतं योसेफाचं दृष्टांत पूर्ण होईल. त्याला असं वाटलं जेलमध्येच मी मरणार आहे. पण बायबल मधले ज्याने दृष्टांत दिला तो नक्की तुमचा पूर्ण करणारा देव आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योसेफाने दृष्टांत केव्हा सोडला का? नाही. योसेफाने देवाचा हात केव्हा सोडला का? नाही. योसेफ केव्हा देवापासून लांब गेला का? नाही. मागच्याच आपण पॉल विषयी शिकलो. पॉल काय म्हणतो? मी मागच्या गोष्टी काढूया. फिलिपिकरास पत्र लवकर काढूया, लवकर जाऊया. ऐका देवाचं वचन. दृष्टांत कसा पूर्ण करूया आणि शैतानाला आपण कसं उघडं करूया आपण आज शिकूया. लवकर जाऊया. फिलिपिकरास पत्र काढूया. थँक्यू होली स्पिरिट. मिळालं? येस आमेन. 3रा अध्याय, फिलिपिकरास पत्र 3रा अध्याय. आणि प्लीज 12 वचनाकडे येऊया. फिलिपिकरास पत्र 3रा अध्याय 12 वचनाकडे ऐकूया. मी इतक्यात मिळवले किंवा इतक्यात मी पूर्ण झालो असे नाही. ओह, मला हे वचन खूप आवडतं. म्हणा, मी इतक्यात मिळवले. एवढ्या लोकात मिळवले. नाही, असं नाही. आणि मी इतक्यात पूर्ण झालो असं नाही. रोज आपण पूर्णतेकडे जात आहोत. येस आमेन. सगळे आपण अशक्त पात्र आहोत. Yes. पण देवाची कृपा आपल्याला सशक्त बनवत आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पॉल म्हणतो मी इतक्यात मिळवलं, इतक्यात मी पूर्ण झालो असं नाही. काही लोक थोडं देव वापरायला लागला की त्यांच्या डोक्यात घुसतं. तुला इतक्यात नाही मिळवलं, तू अजून तुला लय मिळवायचंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोकांची गणितच वेगळे. त्यांना थोडे आशीर्वाद दिले की त्यांना असं वाटतं बाकी सगळे खाली आहेत आणि ते वर आहेत. नो, तू इतक्यात काही नाही मिळवलं, अजून तुला मिळवायचंय. प्रेज द लॉर्ड. ना पुढे खूप छान लिहिलंय, वाचूया. तर यासाठी की मी पाठी लागतो की ज्याकरिता ख्रिस्त येशूने मला धरून घेतले तेही मी धरून घ्यावे. ओ, ज्या करता येशूने मला धरून घेतले ते मी धरून घ्यावं. माझ्या म्हणा, ज्या गोष्टीसाठी प्रभूने मला तारण दिलंय, लेकरू बनवलंय, त्या गोष्टी मी धरून घेतल्या पाहिजे. म्हणजे काय? जर देवाने तुम्हाला तारण दिलंय, का दिलंय? कारण तुला जगाचा प्रकाश केलंय, पृथ्वीचं मीठ केलंय, तू चमकला पाहिजे किंवा नाही? पण काही लोकांनी प्रकाश चमकायचं, देवासाठी जगायचं सोडलंय आणि ते फक्त चेष्टा, निंदा, मस्करी आणि एकमेकाला पाडण्यामध्ये दिवस गेले. त्यांना काही मिळणार नाही. बट ज्या कारणासाठी देवाने तुम्हाला धरून घेतलंय ते कारण समजून घ्या सिस्टर.
तुमचं जीवन मौल्यवान आहे. Yes, amen. तुम्ही अत्यंत मौल्यवान आहात. तुम्ही स्वर्गाचे वारसदार आहात. बायबल मधले की आपण निवडलेले लोक आहोत. बायबल मध्ये राजकीय याजकगण आहोत. Yes. ज्याला हे कळेल म्हणतो बायबल मध्ये लिहिलंय की तू निवडलेला पात्र आहे. तू बोलवलेला आहे हे तुला कळायला पाहिजे. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. मग बायबल की जो धंद्यात निपुण आहे त्याला पाहिलं का तो राजासमोर उभा राहील. तो हलकट माणसासमोर उभा नाही राहणार. बायबल सांगतं, मी नाही बोलत. Yes. अदरवाइज यू विल से दॅट पास्टर इज टॉकिंग. नो, आय एम नॉट टॉकिंग. बायबल सांगतं तो राजासमोर उभा राहील. Amen. तो देवासमोर उभा राहील. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणा मी देवासमोर उभा राहायला बोलवलेलो आहे. मी देवासमोर उभा राहायला मी बोलवलेला आहे. राजांसमोर उभा राहायला बोलवलेलो मी आहे. राजांसमोर उभा राहायला बोलावलेला आहे. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. सी आमची स्टोरी. आम्ही खालून आलेलो आहे. आमची आशा संपलेली होती. आम्ही जुन्या बाळातले कपडे घालणारे लोक. आम्ही पूर्णपणे दलिंद्री. आमचे वडील दारूमध्ये आणि नाशामध्ये आम्ही जन्मलो. आम्ही एकच ठरवलं होतं एक ना एक दिवशी असंच मरायचं. पण एक दिवशी येशू आला. Amen. एक दिवशी तारण झालं. Yes. एक दिवशी पवित्र आत्मा आला. एक दिवशी बायबलचे वचन आले आणि त्या दिवसापासून भविष्य बदललं. Amen. आता मी म्हटलं मी मरणार नाही. Yes. पण माझ्याद्वारे देव अनेकांना तारण देणार आहे. Amen. कोणीतरी हा दृष्टांत पाहावा. कारण देव पौलाला म्हणतो ऐक तुझ्याद्वारे अनेकांना मला शैतानापासून देवाकडे आणायचंय. पापातून नाही पण आणायचंय. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्लीज आपल्या डोळ्यापुढचं चित्र बदला. डोंट वरी. आज कठीण परिस्थिती असेल, तुझा नवरा तुझ्या विरुद्ध असेल, नातेवाईक असतील, लोक बोलत असतील, हे हलकं संकट आहे. हे थोड्या दिवसाचं आहे. त्याच्या बोलण्याकडे पाहू नको पण त्याच्या तारणाकडे पहा. Yes, amen. तो आज त्रास देतोय, उद्या तो तुझा हात धरून चर्चला येणार आहे. Amen. आज तुझे नातेवाईक तुला खूप नावं ठेवतात. डोंट वरी. हेच नातेवाईक तुझ्यामुळे देव तारणार आहे. Yes, sir. हे विसरू नको. आणि जर तू दृष्टांत सोडला देव दुसऱ्याला वापरेल पण देव तुझ्यापासून दाब विचारेल. पॉल म्हणतो मी ते धरून घेतलंय. प्रेज द लॉर्ड. मग पुढचं वचन सांगतं. वाचूया. ऐका देवाचं वचन. भावांनो मी अजून धरून घेतले आहे असे मी लिखित नाही, तर एक गोष्ट मी करतो ती तर ही की एक गोष्ट मी करतो. ही गोष्ट जर सगळ्यांना कळाली तर किती बरं होईल. म्हणा मी एक गोष्ट केली पाहिजे. मी एक गोष्ट केली पाहिजे. म्हणा पौलाने एक गोष्ट केली. पावलाने एक गोष्ट केली आणि ती पुढची गोष्ट वाचूया. ऐका काय लिहिलंय. ती ही की मागील गोष्टी विसरून व पुढील गोष्टींकडे लक्ष ठेवून ख्रिस्त येशू जे देवाचे वरील बोलावणे त्याचा पण जिंकण्यासाठी मी निशाणीकडे धावत चालतो. व्हेरी इम्पॉर्टंट. मी काय करतो. मागच्या गोष्टी विसरून. मी मागच्या रविवारी सांगितलं अनेक गोष्टी मागच्या गोष्टी लोकांनी धरून ठेवल्यात. यांनी ना मला त्रास दिलाय. मला असंच जीवन मिळालंय. माझी परिस्थितीच अशी होती. यांनी खूप नावं ठेवलेत. असा अत्याचार माझ्यावर केलाय. जितकं तुम्ही धरून ठेवणार तितके तुमचा आजचा दिवस तुम्ही नाश करणार. मागच्या गोष्टी विसरायचं शिका ब्रदर. कालचा दिवस गेला. म्हणा कालचा दिवस गेला. कालचा दिवस गेला. सार्वकालिकासाठी गेला. सार्वकालिकासाठी परत केव्हा येणार नाही. परत केव्हाच येणार म्हणा नाही. आजचा दिवस माझा आहे. आजचा दिवस माझा आहे. येशूने मला दिलेला आहे. येशूने मला दिलेला आहे. आजचा दिवस तुम्हाला त्या देवाच्या गौरवासाठी दृष्टांताबरोबर चालायचंय. यस. मागचा दिवस जर तुम्ही आठवला माग किती मला त्रास झाला, यांनी असं केलं, तर नो, तुझे दिवस तू नाश करशील. पॉल म्हणतो मी एक गोष्ट करतो. किती गोष्ट करतो. एक. आणि पौलाने ही गोष्ट केली. जस्ट इमॅजिन मागच्या मी सांगितलं पौलाला कितीतरी वेळा 5 वेळा त्याला 40 चापकाचे फटके मारले. 39 किती वेळा पौलाच्या तोंडावर थुकले, धोंडमार केली. एक दिवस त्याला धोंडमार केली म्हणजे पौल मेला. किती वेळा जेलमध्ये होता, साप चावला, नावेमध्ये होता. अनेक लोकांनी पौलाला त्रास दिला, नावं ठेवले, पौलाला कितीतरी बोलले. पण पौल म्हणतो मी त्या सगळ्या गोष्टी विसरलोय, कारण माझा दृष्टांत मोठा आहे. माझा दृष्टांत मोठा आहे. माझा दृष्टांत मागे जायचं नाहीये. माझा दृष्टांत कैसरा पुढे आणि मोठ्या राजांपुढे उभं राहणार आहे. Yes, amen. Praise the Lord. Hallelujah. सिस्टर, जर तुम्ही मागच्या गोष्टी विसरल्या तर देव तुम्हाला नवीन कृपा देईल, नवीन सामर्थ्य देईल. का पुढे चालायला. यस. मागच्या गोष्टी घाटू नका, ते देव बघून घेईल. जे तुमच्या बरोबर मागे झालं, अन्याय झाला, देव बघून घेईल. आणि लक्षात ठेवा त्याच गोष्टी देव पुढे तुमच्यासाठी आणेल, तुम्हाला दाखवायला. माझ्या मुला तुझ्यावर अन्याय झाला,
माझ्या मुली तुझ्यावर अन्याय झाला, जसं योसेपाला भावानी खड्ड्यात टाकलं, विकलं, पोटीपर त्याच्या बायकोने नाव ठेवले, पण शेवटी योसेपाला देवाने पंतप्रधान केलं. मिस्राचं काय केलं? पंतप्रधान. आणि हेच भाऊ योसेपाचे 11 भाऊ, बाप आई सगळे कुठे आले? मिस्र देशात. कोणाकडे आले? योसेफाकडे. कोणाकडे आले? योसेफाकडे. कोणापुढे गुडघे टेकले? योसेफापुढे. आणि कोणापुढे त्यांनी धान्य मागितलं? योसेफाकडे. पूर्ण झाला दृष्टांत. यस. पण पहा योसेफ कशातून गेला. पण योसेफाने देवाचा हात सोडला का? नाही. एक वेळ अशी आली की पोटीफरच्या घरामध्ये शैतानाची इच्छा होती की योसेफाने व्यभिचार करावा त्या बाई बरोबरती आणि सगळा दुष्टांत संपवावा. पण योसेफ काय म्हणतो? ए बाई, मी देवाचं भय धरतो. यस. ज्याच्यात देवाचं, तुमची इच्छा आहे तुमचा दृष्टांत पूर्ण झाला पाहिजे. यस. आपल्या हातवर कर, म्हणा माझा दृष्टांत पूर्ण झाला पाहिजे. माझा दृष्टांत पूर्ण झाला पाहिजे. देवाचं भय असणं अत्यंत गरजेचं आहे. आमेन. तुमच्या जर देवाचं भय आहे, तुम्ही तुमची धाव केव्हा थांबवणार नाही. यस. आमेन. देवाचं भय म्हणजे काय? नीतिसूत्राचा 19 अध्याय काढा. लवकर जाऊया, माझ्याकडे वेळ कमी तरी मी पूर्ण करायचा प्रयत्न करेल. वाचूया नीतिसूत्र 19 अध्याय. नीतिसूत्र 19 अध्याय वाचूया. यस. थँक्यू होली स्पिरिट. नीतिसूत्र 19 अध्याय मिळाला? यस. आमेन. आय सेड नीतिसूत्र 19 अध्याय काढूया. धन्य ते लोक जे बायबल उघडतात, बायबलच्या पानाला हात लावतात, त्यांचे हात नेहमी आशीर्वादित असतील. आमेन. जाऊन जगाला सांगू नका पास्टरनी सांगितलं तर फक्त हात लावताल, मी काढायला लावतोय. प्रेज द लॉर्ड. आपल्या लोकांना बाकी सगळं विसरता येतं, तेच धरता येतं. ओके, काढूया. तुम्ही तसे नाहीये. नीतिसूत्र 19 अध्याय 23 वचन वाचूया. नीतिसूत्र 19:23. परमेश्वराचे भय जीवनाकडे नेते. परमेश्वराचे भय जीवनाकडे नेते. परमेश्वराचे भय जीवनाकडे नेते. आणि पुढचं वचन, ज्याला ते आहे तो तृप्त राहील. आणि ज्याला देवाचं भय आहे तो कसा राहील? तृप्त. आणि पुढचं वचन, त्याच्यावर अरिष्ट येणार नाही. हालेलुया. त्याच्यावर अरिष्ट येणार नाही. आपल्या हातवर कर, म्हणा जर माझ्या देवाचं भय आहे, जर माझ्या देवाचं भय आहे, माझ्यावरती अरिष्ट येणार नाही. माझ्यावरती अरिष्ट येणार नाही. आणि मी सगळ्या गोष्टीमध्ये तृप्त राहील. आणि मी सर्व गोष्टींमध्ये तृप्त राहील. देवाचं भय ज्या व्यक्तीमध्ये, तो केव्हाच देवाचा दृष्टांत सोडणार नाही. योसेफाला किती संकट आले तरी योसेफाने देवाचा हात सोडला नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योसेफ पळाला, कारण योसेफाला माहित होतं ही बाई माझा दृष्टांत नाहीये, हा व्यभिचार माझा दृष्टांत नाहीये. माझा दृष्टांत आहे मिसर देशाचा पंतप्रधान बनणं. Yes. आणि सगळ्या जगाला अन्न पुरवणं. याच्यासाठी मला देवाने निवडलंय. केलं कळते देवाचं वचन? देवाचं वचन तुम्हाला कळतंय? म्हणा देवाचं भय. देवाचं भय ज्याला आहे, त्याच्याकडे जीवन आहे. त्याच्याकडे जीवन आहे. तो नेहमी तृप्त राहील. तो नेहमी तृप्त राहील. आणि संकट त्याच्यावर येणार नाही. आणि संकट त्याच्यावर येणार नाही. अनेकांमध्ये देवाचं भय नाहीये. ते फक्त दाखवायला डुप्लिकेटपणा आणि ढोंग करतात. तुमचं प्रतिफळ तुम्हालाच मिळणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण भय काय? मी नेहमी सांगतो देवाचं भय म्हणजे काय? जर मला कुणी बघत नाही त्यावेळेला मी देवावरती प्रामाणिक राहील, याला म्हणतात देवाचं भय. यस. आमेन. लोकांना दाखवायला करू नका. न देवाला दाखवायला जीवन जगा. यस. कोणाला दाखवायला? देवाला. कोणाला दाखवायला? देवाला. आपल्या हातवर करा, म्हणा देवाचं भय जर माझ्यात आहे, देवाचं भय जर माझ्यात आहे, कुठलाही शैतान मला खाली पाडू शकत नाही. कुठलाही शैतान मला खाली पाडू शकत नाही. आम्ही देवाला खुश करणारा असेल, मी देवाला खुश करणारा असेल, मी केव्हाच खाली पडणार मी नाही. केव्हाच खाली पडणार नाही. कारण देवाचं भय, कारण देवाचं भय मला नेहमी पुढे आणि पुढे नेणार. मला नेहमी पुढे आणि पुढे नेणार. आणि देवाचं भय तुम्हाला सगळ्या वाईटापासून वाचवेल. आमेन. रोज प्रार्थना करा, प्रभू तुझं भय. भय म्हणजे काय? लपून बसायचं नाही. जे तुझं वचन आहे त्याप्रमाणे मला जगायचंय, याला भय आहे. मग त्याचं कॉम्प्रोमाइज नाही. मग माझा बाप असो, माझी आई असो, माझं कुणी असो, ज्या ठिकाणी देवाचं वचन ते मोडतात, माझं कोणी नाही. कारण पहिलं स्थान मी देवाला दिलेलं आहे. किती लोकांनी पहिलं स्थान देवाला दिलेलं आहे? दिलेलं आहे? नक्की दिलंय. लोकांसमोर दिलंय, लग्नात सुद्धा दिलंय. बघा तपासून बघा, सगळीकडे दिलंय. सण आला तर दिलंय. सिस्टर अँड ब्रदर, एक गोष्ट मला सांगू द्या, देवाचं भय असणारा व्यक्ती केव्हाच माणसाला खुश नाही करत. नो, देवाच्या वचनावर तो केव्हा कॉम्प्रोमाइज करत नाही. नो, केव्हाच नाही. वाय? कारण सगळे लोक थोडे सोबतीदार आहेत, थोड्या दिवसाचे. आणि तुम्हाला त्यांची सोबत पाहिजे असेल, त्यांच्यासारखं नाचा, त्यांच्यासारखं बोला,
त्यांच्यासारखं सगळं करा आणि पहा ते तुम्हाला काय देऊ शकतात. ते म्हणतील बाय बाय, 1 तास झाला, नाटक संपलं, सगळं संपलं, आम्ही चाललो. पण जर तुम्ही देवावरती उभं राहिला, जरी हे हात निघून गेले, जरी हे लोक निघून गेले, तुमचा देव तुमच्या बरोबर जेलमध्ये देखील आहे. आमेन. आणि तुमचा देव खड्ड्यामध्ये देखील तुमच्या बरोबर आहे. Yes, amen. आणि तुम्हाला कोणी बुडू नाही शकणार. यस आमेन. म्हणा देवाचं भय, देवाचं भय मला रोज 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 सामर्थ्य देणारा आहे. सामर्थ्य देणारा आहे. हालेलुया. हालेलुया. आता आहे का सिक्रेट? शैतान प्रत्येक लोकांचा अभ्यास करतो. यस. परत एकदा 5 मिनिटं. शैतान प्रत्येक लोकांचा अभ्यास करतो. त्याला कसं फसवायचं, कसं लोकांना फसवायचं हे चांगलं माहित आहे. नीट ऐका. जर तुम्हाला व्यभिचार, त्याला माहित आहे ह्या व्यक्तीला कसं पाडायचं. नीट लक्षात ठेवा, त्याला माहित आहे ह्या व्यक्तीला कसं पाडायचं. जर तुम्ही व्यभिचारात आकर्षले जात नसताल तो केव्हाच तुमच्या पुढे व्यभिचार आणणार नाही. न तुम्ही जर गर्वात पडणारे असताल तो बरोबर गर्वच तुमच्या पुढे आणणार. तो तेच लोक तुमच्या बरोबर आणणार. ए तेरे जैसा कोई नहीं है, ए तू बोलता है, ए तू प्रीचिंग करता है, तेरे जैसा कोई पास्टर नहीं है, ए तू गाता है, तू काम कर, तेरे जैसा कोई नहीं है. माझ्या माणसामध्ये हवा फुकते. लक्षात ठेवा, पहिली इच्छा तयार होते. काय तयार होते? इच्छा. शैतान नेहमी इच्छा तयार करतो. नेहमी लक्षात ठेवा. देव देखील, तर तुमच्यात इच्छा असेल देवासाठी काम करायचं, देव तुमच्याबरोबर उभा राहील. तुमच्यामध्ये इच्छा नाही देवासाठी काम करायचं, देव केव्हाच तुमच्याबरोबर उभा राहणार नाही. तुमच्यात इच्छा नाहीये तुम्ही समृद्ध व्हायचं, तुम्ही आत्मे जिंकायचं, तुम्ही आशीर्वादित व्हायचं, तुम्ही विजयी जीवन जगायचं, देव तुमच्यासाठी काही नाही करू शकत सिस्टर. सेम वे शैतान देखील इच्छाद्वारेच काम करतो. शैतान इच्छा तयार करतो माणसामध्ये. नीट का मी काय सांगतोय? तो माणसाचा अभ्यास करतो. काय करतो? अभ्यास. ओके, हा व्यक्तीला कसं पाडायचं, याच्याकडे काय आणतो? पैसा आणतो. ओके, तुम्ही जर पैशाची लालची नसताल तो पैसा केव्हाच तुमच्याकडे आणणार नाही. तुम्ही जर व्यभिचारात पडणारे असताल, वासनेचे आकर्षण करणारे असताल, बरोबर त्या बहिणीला किंवा त्या भावालाच तुमच्या पुढे आणणार. मोबाईल बरोबर तेच चित्र तुमच्या पुढे येणार, मोबाईल तेच दाखवणार, बरोबर त्याच गोष्टी तुमच्या डोळ्यापुढे आणेल. का? इच्छा तयार करतो. आणि एकदा का इच्छा तयार झाली मग माणूस मोहात पडतो. आणि एकदा का मोहात पडला तो जीवनात केव्हा वर येऊ शकत नाही. चर्च ऐका देवाचं वचन. शैतान प्रत्येक लोकांचा अभ्यास करतो. जर तुम्हाला टीव्ही आवडत नाही तो तुम्हाला टीव्ही केव्हा दाखवणार नाही. जर तुम्हाला भीती वाटते तो नेहमी भीतीच्याच गोष्टी तुझ्या पुढे आणेल. तुम्हाला जर फक्त असं वाटतं नो पैसा, टीव्ही, ज्या व्यक्तीचा आशक्तपणा आहे तो त्याच गोष्टी त्या लोकांसमोर आणेल. तुम्हाला जर निंदा करायची सवय आहे, तुम्हाला निंदा करणारेच लोक मिळतील. देवने आणणार, शैतान आणलं. आणि ते लोक येतील, अरे तू खूप भारी आहे, तो गेलेली केस आहे, तो संपलेला आहे, मग तू देखील करशील. आणि शेवटी बायबलमध्ये लिहिलंय तू देवाच्या आत्म्याला खिन्न करतोस. परत एकदा सांगतो, शैतान प्रत्येक माणसाचा अभ्यास करतो आणि बरोबर तुला ज्या कशात पाडायचंय त्या गोष्टीची इच्छा तयार करतो. एकदा का इच्छा तयार झाली माणूस मोहात पडतो. बायबलमध्ये लिहिलं, मी पुढे दाखवणार आहे तुम्हाला. प्लीज प्लीज, इच्छा नसेल, सपोज आज मी इथं उभा आहे, माझ्यात इच्छा नाहीये, मला गर्व नाहीये, मला हे नाहीये, तो केव्हाच गर्व तुझ्याकडे आणणार नाही. नो, केव्हा नाही आणणार. तो म्हणेल या माणसाला गर्व येत नाही, याला करून काय फायदा नाही, याला दुसरी मोहाना, दुसरी इच्छा तयार करा, पैसे, वेबिंचार, टीव्ही, मोबाईल, वेगवेगळ्या गोष्टी आणा. आणि मग तो बघतो हा व्यक्ती ह्याच्यात पडतोय, मग तो हळूहळू त्या गोष्टी तयार करतो. आणि एकदा का त्या गोष्टी तयार झाल्या मग माणूस मोहात पडतो. आणि मोहात पडला गर्भधारण करतं पाप. आणि पापाने गर्भधारण केलं म्हणजे ते मरणाला जन्म देतं. सिस्टर लक्षात ठेवा की शैतान, म्हणून बायबलमध्ये शैतानाला आडवा म्हणजे तो पळेल, म्हणजे तो, याचा अर्थ तो येतोय आणि इच्छा तयार करतोय. तुमच्या जर इच्छा नसेल कुठल्याच गोष्टी, तुम्ही जर या जगासाठी मेलेले आहात, तुम्ही केव्हाच मोहात पडणार नाही. परत ऐका, मन पॉल म्हणतो मला जगणं ख्रिस्त आहे, मरण लाभ आहे. मला जगणं ख्रिस्त आहे. ऐका सिस्टर, का लोक मोहात पडतात? कारण त्यांच्यामध्ये वाईट इच्छा आहे. वाईट इच्छा म्हणजे काय? अपवित्र इच्छा, देवाच्या विरुद्ध वागणारी इच्छा जर असेल, तुमच्यामध्ये पापाचा मोह कार्य करत आहे. जर तुमच्यामध्ये ती इच्छाच नाहीये,
न मला व्यभिचार, हे चोरी, हे पैसा, हा गर्व, हे नाव, हा मोबाईल, याची मला काय अपेक्षा नाहीये. तुम्ही सगळ्यात विजयी माणूस आहात. येस आमेन. म्हणून पॉल म्हणतो, म्हणून योहान म्हणतो, मी कमी होते प्रभू आणि माझ्याद्वारे. म्हणून बायबल मध्ये की गव्हाचा दाणा, म्हणा गव्हाचा दाणा, गव्हाचा दाणा जोपर्यंत भूमीवर पडत नाही आणि मरत नाही तोपर्यंत पीक येणार नाही. याचा अर्थ काय? गव्हाचा दाणा जोपर्यंत तुझ्या हातात आहे त्याचा काय फायदा नाही. तुझं जीवन जोपर्यंत तुझ्या हातात आहे, लोक तुला पाहतात, तोपर्यंत काय फायदा नाही ब्रदर. तो काही फळ नाही देऊ शकत. त्याला पडावं लागतं, त्याला शून्य व्हावं लागतं, त्याची ओळख विसरावी लागते. गव्हाच्या दाण्याला लोक जमिनीत बघतात का? कुठे गव्हाचा दाणा बघू, खोदा खोदा खोदा. तू नाही खोदत, तू काय बघतो? पीक. बोला, तुम्ही काय बघता? पीक बघतो. पण कोणामुळे आलंय? गव्हाच्या दाण्यामुळे. कोणामुळे आलंय? मेलेल्या पण तो दाणा दिसतोय का? नाही दिसत. दिसतोय का? नाही. काय दिसतंय? पीक. काय दिसतंय? पीक. सेम वे ख्रिस्ती जीवन आहे. ख्रिस्ती जीवनात जोपर्यंत तुम्ही मी शून्य होत नाही तोपर्यंत देव वाढवला जाणार नाही. कारण बायबल म्हणे की आता तुम्ही स्वतःचे नाहीये, तुम्ही देवाचे लेकरं आहात आणि तुमच्याद्वारे तो उंच झाला पाहिजे. या चर्चला एक जर गोष्टी कळाली की शैतानाला कसं हरवायचं. शैतान नेहमी इच्छा तयार करतो. काय तयार करतो? इच्छा. आणि इच्छा तयार झाली की तो मोहात पाडतो. ते म्हणजे तुला कसं पाडायची याची योजना आखतो आणि तुझ्यामध्ये इच्छा तयार करतो. पण लक्षात ठेव, तुझा दृष्टांत मोठा आहे. आमेन. तुला याच्यात नाही पडायचं, तुला चमकायचंय देवासाठी. तुला पुढे जायचंय, तुला पुढे जायचंय, तुला पुढे जायचंय. आणि जर तुला पुढे जायचंय, इच्छा मारली पाहिजे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज माझ्याकडे वेळ कमी आहे, मला सांगू द्या एक गोष्ट. या शेवटच्या दिवसांमध्ये देवाची इच्छा आहे, असे लोक त्याला बघायचे पाहिजेत की जे लोक म्हणतील प्रभू ही घाण इच्छा, ही सगळी घाण माझ्यातली, ही सगळी हे तुला देऊन टाकतो, तुझी इच्छा मला देऊन टाक. येस आमेन. देव अशा लोकांना म्हणतोय तुझी सगळी इच्छा, तुझा सगळा मोह, तुझा सगळं काय मला दे माझ्या मुला का, आणि माझी इच्छा घे, बघ तुला मी उंचावरती नेणार आहे. येस आमेन. जोपर्यंत तुम्ही प्रामाणिकरित्या असं बोलत नाही, देव ती इच्छा काढणार नाही. लक्षात ठेवा, आज वेळ आहे प्रभूला सांगायचं की प्रभू ही वाईट इच्छा, हा वाईट मोह नको, कारण जो दुष्टान मला दिलाय त्याच्यात मला पळायचंय प्रभू, ते मला पूर्ण करायचंय प्रभू. आणि लक्षात ठेवा, जर आज तुम्ही तयार असताल तर आज देव तुम्हाला नवीन कृपा देईल. आमेन. अभिषेक देणार. जे मित्र तुम्हाला दारूकडे नेतात, गुटखाकडे आणि वाईटाकडे, तोडा ती संगत. जो मोबाईल तुम्हाला वाईट दाखवतोय, मी तर म्हणेल इंटरनेट कट करून टाका. जी गाडी तू घेतलीस ती गाडी जर तुला चर्चला येऊ देत नाही, लॉक लावून टाक. ज्या गोष्टी, जे नातेवाईक, जे मित्र, जे लोक तुला देवाबरोबर चालू देत नाही, जे तुला वाईट संगतीमध्ये नेतात, ते नातं तोडायची वेळ आलेली आहे. ते नातं कोणाचं आहे असं? हाय बाय बाय, गॉड ब्लेस यू, दॅट्स ऑल. का? तुझा दृष्टांत मोठा आहे सिस्टर. सिस्टर तुला पुढे न्याय जायचं आहे. ब्रदर तुम्हाला खूप देव वापरणार आहे. सिस्टर या शेवटच्या दिवसात देवाचा आत्मा प्रत्येकावरती येणार आहे. ब्रदर तुमचे हात आरोग्य देणारे बनणार आहे. सिस्टर तुझ्या इच्छा सगळ्या देव पूर्ण करेल. मोहात पडू नको, इच्छा तयार होऊ देऊ नको. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि का नाही एक इच्छा असेल, त्यांनी पडलं पाहिजे, त्यांनी खड्ड्यात गेलं पाहिजे, मी वर यायला पाहिजे, ही चुकीची इच्छा आहे. नेहमी लक्षात ठेवा, शैतान खाली गेला पाहिजे, माणूस वाचवला गेला पाहिजे. इच्छा बाळगा, केव्हाच असं करू नका. आणि जर तुम्ही अशा प्रकारे करत असाल, ती इच्छा जर एकदा मेली, मग नाही काय होऊ शकत. मी शैतान म्हणतो ह्या व्यक्तीला काही नाही करू शकत. माहिती आहे, येशूला त्यांनी सगळं जग एका क्षणात दाखवलं. आम्हाला येशू तू माझ्या पाया पड, माझ्या पुढे नमन कर, मी सगळं जग तुला देतो. येशू काय म्हणला? तू आपला फक्त तुझ्या देवाच्याच पाया पड, दुसऱ्याच्या पडू. शैतानाच्या तोंडावरती एक झापड मारली येशूने आणि बायबल म्हणे की शैतान निघून गेला. आज मी तुम्हाला चॅलेंज करतो, जे लोक प्रामाणिकपणे म्हणतील प्रभू ही घाण इच्छा घेऊन टाक, या इच्छेने काय होणार नाही, एक दिवशी मी उघडा पडेल,
एक दिवशी माझा नाश होईल, एक दिवशी सगळं निघून जाईल. पण आज जर तुझी इच्छा मी धरली आणि तुझ्या दृष्टांतात चाललो, तर ज्या ठिकाणी योसेफ होता त्या ठिकाणी देव मला पोहोचवणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 तोडा ते नाते सिस्टर, जे तुम्हाला वासनेमध्ये पाडतात ते तोडा. उद्या लय रडावं लागेल. बायबल सांगतं शेवटचं वचन 1 कोरिंथ्याचा 10वा अध्याय, आणि वाचूया आणि आपण प्रार्थना करूया. 1 कोरिंथ्याचा 10वा अध्याय. ओह थँक्यू जीसस. 1 कोरिंथ 10वा अध्याय मिळाला. येस आमेन. होली स्पिरिट थँक्यू. 1 कोरिंथ्याचा 10वा अध्याय. 10वा अध्याय मिळाला. येस. थँक्यू जीसस. 1 कोरिंथ्याचा 10वा अध्याय. काय लिहिलंय का बायबलमध्ये असं लिहिलंय ना. माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळे 12 वचनाच्या इथे आलो. 1 कोरिंथ 10:12 वाचूया. म्हणून ज्याला असे वाटते की आपण उभे आहोत त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. ज्याला असं वाटतं मी उभा आहे, मी खूप स्ट्रॉंग आहे, मी पडणार नाही, त्यांनी तर चांगलं सांभाळायला पाहिजे. येस. कारण तुझा अभ्यास शैतान करतोय रोज. तुला कसं पाडायचं याचा अभ्यास चालू आहे त्याचा. येस. बरोबर. तुझा अभ्यास झाला पाहिजे त्याला कसं पाडायचं, आणि त्यासाठी रोज प्रार्थना महत्वाची आहे. यस. देवाची संगती महत्वाची आहे, वचन महत्वाचं आहे. यस. त्याच्यासाठी विश्वासू लोकांबरोबर राहणं महत्वाचं आहे. केलं कळते देवाचं वचन. अविश्वासूची संगत धरू नका. फक्त हाय बाय पुरतं ठीक आहे. बायबल मध्ये लिहिलंय विश्वासू लोकांचा अविश्वासू लोकांचे काय संबंध आहे? ख्रिस्ताचा बलियाशाशी काय संबंध आहे? न्यायीचा अन्यायाशी काय संबंध आहे? काय संबंध नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय होप काही लोकांना वाईट वाटत असेल. वाटलं तर वाटलं, मी असा पास्टर आहे, घ्यायचं तर घ्या, नाही तर दुसरीकडे बघा. जमतंय की लोकांची इच्छा असं देवाने तुमच्यासाठी करावा. मी रात्रभर मी देवाच्या पायापाशी बसून येतो सिस्टर. मी त्याचा नौकर आहे. तो जे सांगेल ते सांगतो मी. आपले बुद्धि पे अपन 0 है, लेकिन उसके पास से हम लेके आते हैं ताकि आपको बेस्ट अन्न मिले. पॉल म्हणतो शेवटचं वचन वाचूया. काय लिहिलंय 12 वचन. म्हणून ज्याला असे वाटते की आपण उभे आहोत त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. विशेष करून आमच्या सारख्या पास्टरनी, विशेष करून सेल लीडर, कॉयर लीडर, व्हॉलेंटियर सांभाळा. कारण कुणीतरी तुमचा अभ्यास करतय तुम्हाला कसं पाडायचं. हालेलुया. हालेलुया. पण मला बी कळायला पाहिजे त्याला कसं पाडायचं. यस. कसं पाडायचं. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, नाही म्हणायचं शिकलं पाहिजे. काय म्हणायचं शिकलं पाहिजे. नाही. शैतानाला काय म्हणायचं शिकलं पाहिजे. नाही. नो मी या मोबाईल मध्ये वाईट बघणार नाही, नाही बघणार. नो मी पिक्चरला शैतानाचा कोणाचा हात धरून जाणार नाही. यस. नो मी व्यभिचाराचे विचार नाही करणार. नो जे मित्र मला दारूकडे नेतात मी त्याची संगती नाही धरणार. नो ह्या पैशाच्या मोहात जो मला पाडतोय, नो मी कट करतो त्या गोष्टी. नाही म्हणायचं शिकलं पाहिजे. जो नाही म्हणतो त्याला थोडा त्रास होतो, त्याचं शरीर त्याला ओढतं. पण ज्यावेळेस तुम्ही नाही म्हणता त्यावेळेस अलौकिक सामर्थ्य तुमच्यावरती येतं. आमेन. अलौकिक सामर्थ्य येतं. योसेफ ज्यावेळेस तुरुंगातून पळाला, सगळे म्हणले योसेफ तू तुरुंगात आहे, 2 वर्ष झाले, बघ तू मोहात पडला असता तर तू राजा केला असता, त्या घराचा तू प्रमुख झाला असता योसेफ. पण आज तू जेलमध्ये. योसेफ म्हणला जेलमध्ये तर जेलमध्ये, देव तर आहे ना जेलमध्ये. यस. केव्हा करते देवाचं वचन. सांभाळलं पाहिजे लीडर लोकांनी. या मोह इच्छा येतात आमच्यात, आम्ही माणूस आहोत. पण लक्षात ठेवा नाही म्हणायचं शिका. यस. काय म्हणायचं शिका. नाही. काय म्हणायचं शिका. नाही. आणि तुम्ही विजयी जीवन जगता. यस. आमेन. काय लिहिलंय दुसऱ्या वचन सिस्टर वाचूयात 12-13 वचन. मनुष्याची जी परीक्षा होत असते, मनुष्याची जी परीक्षा होत असते तिच्या वाचून निराळी परीक्षा तुम्हावर आली नाही. तिच्यापेक्षा जास्ती विनाळी आली नाही. योसेफाला जी होती तीच आपल्याला आहे. दाविदाला होती ती, येशूला जी झाली ती सुद्धा आपल्याला आहे. पण म्हणा पण देव विश्वासू आहे. विश्वासू आहे. व्हॉट अ ग्रेट थिंग. हेच तर मोठी ताकद आहे. कोण विश्वासू आहे. देव. कोण विश्वासू आहे. देव. कोण विश्वासू आहे. देव. कोण विश्वासू आहे. देव. आणि कोण म्हणतं की मी सारखा देवासारखा विश्वासू राहणार आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. आणि शेवटचं वचन काय लिहिलं सिस्टर. तो तुमच्या शक्तीच्या पलीकडे तुमची परीक्षा होऊ देणार नाही, तर परीक्षांबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करील, असा की तुम्ही ती सहन करण्यास समर्थ व्हावे.
हा समर्थ व्हावे. योसेफ थकला नाही, तुरुंगात देखील देवाची शक्ती होते. योसेफ तुला इथं बी लीडर करतो बघ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. केलं कळत आहे. नाही म्हणायचं शिका. म्हणा नाही म्हणायचं मी शिकलं पाहिजे. नाही म्हणायचं मी शिकलं जे पाहिजे. देवाला नाही आवडत त्याला नाही म्हणायचं मी शिकलं पाहिजे. जे देवाला आवडत नाही त्याला नाही म्हणायचं मी शिकलं म्हणा तो पाहिजे. माझा मित्र असो, तो माझा मित्र असो, मैत्रीण असो, मैत्रीण असो, नातेवाईक असो, नातेवाईक असो, त्याला नाही म्हणायचं शिकलं पाहिजे. त्याला नाही म्हणायचं शिकलं पाहिजे. लक्षात ठेवा, त्याच वेळेला सामर्थ्य येतं. आमेन. इच्छाच नाही या जगातल्या कुठल्या गोष्टीची तर मोह काय मिळणार तुम्हाला? काहीच येणार.